आमदार सुरेश धस यांना समज द्यावी, मंत्री पंकजा मुंडेंची भाजप नेतृत्वाकडे मागणी, तर पंकजांची तक्रार राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार, धस यांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू। बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेला अखेर प्रयागराजमधून अटक, बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती। खोक्याच्या घरातून गांजाचा साठा सुद्धा जप्त। बीडमध्ये मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, धनंजय देशमुख यांच्या सरपंच साडूच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज पहिली मोठी सुनावणी, सीआयडीच्या दोषारोपपत्रांनंतर वाल्मिकसह आरोपींचे जबाब महत्त्वाचे ठरणार, केसच्या विशेष मकोको कोर्टात सुनावणी। धाराशिवच्या भूममध्ये 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड काठीनं अमानुष मारहाण, प्रेम प्रकरणामधून मारहाण झाल्याची चर्चा, मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून विवस्त्र अवस्थेत फेकून दिल्याचा प्रकार। लातूरमध्ये 5 जणांकडून भर रस्त्यात एकाला काठी, दगड आणि बेल्टनं अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची काढली धिंड। प्रशांत कोरटकरबाबत कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये आज निर्णय होणार, ऑनलाईन उपस्थित राहण्याची कोरटकरच्या वकिलांची विनंती। मंत्री नितेश राणे यांच्या मल्हार सर्टिफिकेट योजनेच्या नावावरून जेजुरी संस्थांच्या विश्वस्थांमध्ये मतभेद, तर मल्हार झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचा पाठिंबा। राज्यातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचं मुंबईमध्ये आझाद मैदानात आंदोलन, 12 जिल्ह्यातील 3000पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सहभाग। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला राज्य सरकारचा कायम विरोध राहणार, मंत्री राधाकृष्ण विखेंचं स्पष्टीकरण, सुप्रीम कोर्टामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करणार, विखेंची माहिती।